नमस्कार. नवरात्रीमध्ये 9 दिवसाचे उपवास असतात. त्यामुळे उपवासाचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा अशा पद्धतीची जाळीदार, मऊ लुसलुशीत, अगदी हलकी-फुलकी, तोंडात टाकताच विरघळणारी इडली. चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी 2 बटाटे घेतलेले आहे. बटाट्यावरची साल काढून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता हे बटाटे आपल्याला छोट्या-छोट्या फोडीमध्ये कट करून घ्यायचे आहेत. बटाटे बघा कट करून घेतलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये बटाटे टाकून आपल्याला या बटाट्याची आता अगदी बारीक अशी प्युरी बनवून घ्यायची आहे. बटाटे नुसतेच बारीक होणार नाही, त्यामुळे यामध्ये अगदी थोडंसं पाववाटी एवढं पाणी टाकून घेतलं. मिक्सरमध्ये अगदी बारीक प्युरी तयार करून घेतली. आता ही बटाट्याची प्युरी एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी एवढी भगर घेतलेली आहे, वरईसुद्धा म्हणतात. आपण इन्स्टंट इडली बनवत आहे, त्यामुळे इडलीला आंबूसपणा येण्यासाठी यामध्ये अगदी पाववाटी एवढं दही टाकून घेतलेलं आहे. आता दही आणि भगर मिक्सरला थोडंसं फिरून घ्यायचं. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. पण बघा, पाण्याऐवजी मी बटाट्याच्या प्युरीचाच या ठिकाणी वापर करणार आहे. जास्तीचं जर पाणी आपण वापरलं तर हे इडलीचं जे बॅटर आहे ते अगदी पातळ होईल, त्यामुळे आपल्याला जास्तीच्या पाण्याचा वापर करायचा नाहीये. तर भगर अगदी बारीक अशी मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे. भगरची सुद्धा छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता बटाट्याच्या प्युरीमध्ये ही भगरची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर तयार बॅटरमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्या पातेल्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 7 ते 8 मिनिटासाठी हे असंच मुरत ठेवायचं आहे. तर बॅटर छान असं मुरलं जाईल, कारण आपण कच्चीच भगर वापरलेली आहे. 7-8 मिनिट एवढा वेळ झालेला आहे. यामधील भगर जी आहे ती छान व्यवस्थित यामध्ये भिजल्या गेलेली आहे. परत एकदा हे बॅटर छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा एवढा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे. सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही इनोचा सुद्धा या ठिकाणी वापर करून घेऊ शकता. सोड्यावरती 1 चमचाभर पाणी टाकून घेतलं आणि हा सोडा बॅटरमध्ये छान व्यवस्थित एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे. लगेचच इडलीच्या प्लेटला तेल लावून घेतलं आणि सगळ्या प्लेटमध्ये बॅटर भरून घ्यायचं आहे. सोबतच साईडला इडली पात्रामध्ये पाणी सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. पाणी सुद्धा छान खळखळून असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये इडलीच्या प्लेट ठेवून घ्यायच्या आहे आणि हाय टू मीडियम फ्लेमवरती 10 मिनिटासाठी याची छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. तर 10 मिनिटे एवढा वेळ झालेला आहे. लगेचच झाकण काढून बघूया. इडली वाफवण्यासाठी वेळ कमी जास्त लागू शकतो. 10 मिनिटे झालेले आहे. गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे. यावरचं झाकण काढून घ्यायचं आणि इडलीच्या प्लेट इडली पात्रामधून बाहेर काढून घ्यायच्या आहे. प्लेट पूर्णपणे थंड करून घेतल्या. तर सगळ्या प्लेट्समधून छान अशी इडली काढून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार अशी इडली बनवून तयार झालेली आहे. तोंडात टाकताच विरघळेल अशा पद्धतीची ही इडली बनवून तयार झालेली आहे. अगदी हलकी फुलकी इडली बनलेली आहे. इडली सोबत खाण्यासाठी उपवासाची शेंगदाण्याची चटणी सुद्धा बनवलेली आहे. शेंगदाणे चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा. डिटेल रेसिपी चॅनलवरती अपलोड झालेली आहे. अजूनपर्यंत व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलच्या लोगो खालील त्रिकोणावरती क्लिक करून डिटेल व्हिडिओ नक्की बघा. तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.